आपण देवासमोर उभं राहून काय मागतो यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे आणि काय वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात। म्हणून तर मंडळी, माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातून खरा कळत असतो। त्याचप्रमाणे आपले आई वडील, सासू सासरे जिवंत असताना आपण त्यांना व्यवस्थित पाहिलं नाही आणि ते मेल्यानंतर पितृपाठामध्ये अक्षय तृतीयाला कितीही तुम्ही पितृ जेवू घाला त्याचा काहीच उपयोग होत नाही। त्यामुळे साधू संत म्हणतात, चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील ना, तर तुम्ही मंदिरात नाही गेले तरी पण चालतं, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरातच जर अंधार असेल ना, तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही। त्यामुळे मंडळी, एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवायची, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहेत ना, हे फक्त दोघांनाच माहीत असतं। एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा। त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपून द्यायच्या नाही। एक म्हणजे मनाचं बालपण आणि दुसरं म्हणजे अंतःकरणातील देवपण। हे संपलं की माणूस संपला म्हणायचं। नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन व्हिडिओची मी आज संध्याकाळी 4 वाजता सुरुवात केली। तर पितृपाठ चालू झालाय ना, तर पितृपाठामध्ये तृतीयाच्या दिवशी माझ्या सासू सासऱ्यांना, माझ्या आई वडिलांना जेव घालावं लागतं। तर आता ते शाकभाज्या आणि बरंच काही बनवावं लागतं। तर त्यासाठी आता सागरण मी चालत बाजारामध्ये शाकभाज्या ते सगळं भाजीपाला ते घेऊन यावं म्हणलं। तर हे पा, सागरण मी निघलो आता। चला, जनावरं खूप चरायला आली तिथं, म्हणलं थोडं शेण भेटलं तर नाही का सारवायला छान वाटतं। आता पाऊस गेल्यासारखंच झालाय। हे पा, अजिबात आभाळ नाही, म्हणजे अगदी हलके हलके कुठं मुठं ढग आहेत फक्त। जशी थंडी लागेल ना तसं मी इथं थोडंसं सारून घेत असते, एकदम छान वाटतं। तर पाहते शेण भेटलं तर। आणि हे पाहतायनो, माझ्या घरासमोरच मला गावचं सुख पाहायला मिळतंय। माझ्या घरासमोर गाई जनावरं चरायला येतात, त्यांच्या गळ्यातल्या त्या घंट्या वाजतात, खूप छान वाटतं। आता मला शाकभाज्या सगळ्या घ्यायच्या होत्या ना, त्यामुळे मी जरा लवकरच आले। संध्याकाळी भाजीपाल्याची इतकी गर्दी होती ना, आणि आता तर पितरपाठ चालू आहे ना संध्याकाळी, त्यामुळे जास्तच गर्दी होती। त्यामुळे मी थोडी लवकरच आले होते बाजारामध्ये, सगळ्या भाज्या घेतल्या मी। आणि पितरपाठामध्ये ज्या शाकभाज्या करतात ना, कोणी कोणी एकदम थोड्या थोड्या करतात, पण मी जेवढ्या भाज्या करायच्यात ना त्या सगळ्या प्रकारच्या भाज्या मी पावशेर पावशेर घेत असते आणि सगळ्या भाज्या करते, कारण मुलांना खूप आवडतात त्या भाज्या। अंगाला लागन बघ, कपड्याला जर लागला ना कलर निघणार नाही बरं का, व्यवस्थित बघ हात लावून। सुकलंय ना, ठेव इथं, एक लाईन ठेव, अंगाशी चिकटून चिकटून ठेव। त्यालाच लांब येतं, लागलं का अंगाला? नाही ना, जरा तू टाक, जरा अंगाला धरू नको जास्त जास्त तू टाक येतं। इकडे आणून ठेवले म्हणजे काय नाही, एखाद्याने गाडीवर टाकलं गेले घेऊन म्हणजे बॉम्बला। अंगास हात लावून बघ, हळू हळू। आणि हे पा, इकडं पण येतं, इकडं मला वाटतं 4 आहेत, सगळ्याला कलर दिलाय। सगळे स्टँड हे 15 आहेत, इकडं 4 आहेत आणि हे बाकीचे इकडं। तर टेरेसवरच्या सगळ्या झाडांना असे स्टँड बनवलेत। आणि ह्या 2 शिड्या आहेत, शिड्यांना पण कलर देऊन घेतलाय फौजी साहेबांनी। एक हौद धुवायची शिडी आहे आणि वरती जे टावरवरती टाकी ठेवलेली ना पाण्याची, ती धुण्यासाठी अशा 2 शिड्या बनवून घेतलेल्या आहेत ह्या। हे पा, भाजीपाला आणलाय, कोथिंबीर, त्यानंतर मेथी, आळूची पानं, असं बरंचसं आणलंय। आणि हे भाज्यांचं चॉपर आणलंय, तिथं होतं 120 रुपयालाच मिळालं। म्हणलं चला 120 रुपयात काय मिळतं तरी, मग घेऊन आले भाज्या बारीक करायला। आणि हे पा, सकाळी झाडलं होतं तरी पण किती कचरा गळालाय, म्हणजे झाडांचाच कचरा आहे, बाकी नाही। वारा आला की लगेच पानं गळत आहेत झाडांचे। काय झालं, हाताला लागला ना, व्यवस्थित बघा, अंगाला नको लागून देऊ, निघणारच नाही तो पांढरा कलर। तर सागर सगळे स्टँड इथं आणून मांडतोय, कारण फौजी साहेब बोलले मला यायला उशीर होईल, 9 साडेनऊ वाजते। आणि एकदम कोपऱ्याला तिकडं स्टँड आहेत ना, तर त्याच्यामुळे मग सागर म्हणला इकडं आणून मांडतो मी। फौजी साहेब म्हणले मी आलो ना रात्रीचं 9 साडेनऊ वाजता, मग सगळे स्टँड आपण वरती टेरेसवर नेऊन मांडू, सगळ्याकडून सगळे एकदम, आणि मग त्याच्यावरती झाडं मांडू। तोपर्यंत तुम्ही काय वरती नेऊ नका म्हणले, खालीच इथं ठेवा।
कारण थोडेफार ते ओले ओले पण आहेत खाली स्टँडना, म्हणजे कलर दिलेला ओला कलर आहे जरा, ते एकदम व्यवस्थित सुकलेलं नाही, त्यामुळे इथं सुकून द्यायचेत. तो टप दिलता इथं जनावर आलते ना चरायला, तर तो टप पाणी पाजायला दिलता त्या काकांना, त्याच्यामध्ये त्यांनी जनावरांना पाणी पाजलं. तर चला आता सगळ्या भाज्या निवडायच्यात. अजून संध्याकाळचं असं भाज्या निवडून ठेवल्या, सगळी तयारी केली ना, मग सकाळी पटपट आवरतं सगळं. तर भाजी निसायला बसले ना मी, राजू पण आला होता कामावरून, तो फ्रेश झाला, चहा घेतला त्यांनी आणि तो म्हणला मी पण तुला भाजी निसू लागतो. तर असं कोथिंबीर मेथीची भाजी काही निसायचं असलं ना, राजूच मला नेहमी निसून देतो, लसूण सोलून देतो, पण जास्त भाज्या निसायच्या होत्या ना, त्यामुळे मग मी पण निसायला लागले. आणि नैवेद्यासाठी आळूच्या वड्या पण लागतात ना, तर बाजारातून आळूचे पानं पण आणले होते मी. आणि हे भाजी कट करायचं ना मी पाठीमागच्या वर्षी घेतलं होतं, तर काहीतरी मला वाटतं 100-125 रुपयालाच भेटलं होतं. पण भाजी कट करायला एवढं भारी आहे ना, खूप पटपट भाज्या कट झाल्या जातात आणि एकसारख्या भाज्या कट होतात बरं का, त्यामुळं मला हे खूप आवडलं. तर पाठीमागच्या वर्षी घेतलं होतं, अजून पण खूप छान येते. तर थोड्याच वेळामध्ये भाज्या निसून कट करून झाल्या सगळ्या. तर हा व्हिडिओ 2 दिवसाचा एकत्र केलेला आहे मी, परवाचा आणि कालचा. परवाची जी तयारी केली ना मी पितरांची, तर ते थोडं शूट घेतलं होतं मी. आणि काल पित्र जेव्हा घातले ना, तर स्वयंपाक वगैरे सगळा केला मी, ते थोडंसं शूट घेतलं होतं. काम भरपूर असतं, सगळं काही शूट घ्यायला जमत नाही, पण जेवढं शूट घेता येईल तेवढं मी घेण्याचा प्रयत्न केला. तर असा 2 दिवसाचा एकत्र केलेला आहे मी व्हिडिओ. पित्र जेव घालायचे म्हणलं ना, तर खूप सारे पदार्थ करावे लागतात आणि एवढं सगळं करायचं म्हणल्यावर लवकर उठावं लागतं. तर सकाळी 5 वाजता उठले होते मी. 5 वाजता उठल्यानंतर सगळं बाहेरचं झाडून झुडून झालं, तयार झाले अंघोळ करून आणि लगेच लागले स्वयंपाकाला. किचनमध्ये आले. सागर पण उठला होता लवकरच, तो आला, त्याने गरम पाणी केलं, मला पण गरम पाणी दिलं प्यायला, त्यांनी पण पिला. आणि लगेच म्हणलं सगळ्यात आधी आता पुरण शिजायला घालावा. आणि फौजी साहेब पण सकाळी माझ्याबरोबर 5 वाजता उठत असते, पण ते रात्री उशिरा आले ना, 1-1:30 वाजले होते काहीतरी त्यांना ड्युटीवरून यायला, कारण ते अकोल्याला गेले होते ड्युटीला, काहीतरी कॉल होता त्यांचा. तर अकोला म्हणजे भंडारदरा. भंडारदरा तर तुम्हाला माहिती किती लांब आहे, तिकडे गेले होते ते. रात्रीचं त्यांना 1-1:30 वाजली होती यायला, उशीर झाला झोपायला, त्यामुळे म्हणलं तुम्ही नका उठू, तुम्ही झोपा म्हणलं. तर सागर म्हणला तू आज जिमला नाही जाणार, पित्र जेव घालायचे त्यामुळं, तर मी पण नाही जात म्हणलं जिमला, मी तुला आवरू लागतो. मला मुलगी नाही याची कमी मला का महसूस होत नाही ना, तुम्हाला मी हमेशा सांगत असते, दाखवत असते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तर एकदम व्यवस्थित मी तुम्हाला दाखवणार आहे आज कोण कोण काय काय करतंय. त्यामुळे मला मुलीची कमी महसूस होत नाही आणि मला घरात कामाला कामवालीसुद्धा लावायची गरज नाही, कारण कोणी असं आज तुझं करत नाही, माझं तुझं म्हणत नाही. सगळं आपले म्हणून कामं करतात घरामध्ये, त्यामुळे एवढं सगळं शक्य होतं. आता मी डाळ शिजायला घातली, भाज्यांची तयारी करत होते स्वयंपाकाची सगळी. तोपर्यंत सागरनी चहा ठेवला, मला पण चहा दिला, त्यांनी पण घेतला. मला म्हणला चहा तू घेत नाही, पण एकदम फिका केलाय, म्हणला थोडासा घे, तुला सर्दी जाणवते जरा. तर पावसाचं वातावरण असतंय ना, त्यामुळे मला जास्त त्रास होतो, तर त्यांनी मला थोडा चहा दिला आणि तो पण घेतोय चहा. तर असं आहे. माझ्या मुलांना, फौजी साहेबांना, राजूला म्हणजे असं कोणतं काम सांगायचं उशीर आहे फक्त, तर ते असं काम सांगितलं तो शब्द असा हातामध्ये झेलतात, असं करतात. कोणत्या कामाला कोणीच नाही म्हणत नाही. आणि हे फौजी साहेब पण झोपातून उठून आले होते आणि मोबाईल मी ट्रायपॉडला लावला होता. त्यांना माहितीच नाही व्हिडिओ चालू आहे म्हणून, नाहीतर ते व्हिडिओमध्ये असं बनियनवर यायला कानकुसच करतात, त्यांना आवडत नाही. पण त्यांना माहितीच नव्हतं की मी कॅमेरा चालू केलेला आहे. नंतर अचानक त्यांचं लक्ष गेलं, मोबाईलनी लावलेला आहे ट्रायपॉडला, ते पळूनच गेले मग किचनमधून. आणि थोडेसे भांडे झाले होते स्वयंपाकाचे ना, तर सागर म्हणला जास्त भांडे पडत आहेत, त्यामुळं मी थोडे थोडे घासत राहतो. तर सागर मग असं भांडे घासत होता. तुम्ही बघू शकता, म्हणजे असं मुलं भांडे घासायला सुद्धा नाही म्हणत नाही. आणि कामवाली लावायची ना कामाला, ते पण मला लावून देत नाही ते, कारण ते म्हणतात घरामध्ये ना आम्हाला असं कोणी म्हणजे लेडीज आलेलं इंटरफेअर केलेलं त्यांना अजिबात आवडत नाही, कारण त्यांना हमेशा सवय लागलेली मम्मीलाच पाहिजे घरामध्ये ना. तर कोणी असं मी कामवाली मावशी ताई लावल्या ना, त्यांना अजिबात आवडत नाही. ते म्हणतात ते आम्ही घरात असतो आणि ते घरामध्ये येतात, हे करतात, इकडे तिकडे फिरतात, मग आम्हाला एकदम असं अनकम्फर्टेबल वाटतं म्हणतात. त्यामुळं दोन्ही पण मुलं म्हणतात तुला आम्ही कामामध्ये मदत करतो, पण कामवाली मावशी काही तू लावू नको. पाठीमागं बऱ्याच ताई बोलल्या
कामवाली मावशी एखादी लावून टाकतो. तर मी पाहिली पण होती मावशी, त्या घरी पण आल्या होत्या. सगळं व्यवस्थित ठरलं. पण मुलांना माहीत झालं ना मावशी कामाला आलत्या किंवा येणार आहेत. ते बोलले, "अजिबात लावायची नाही मावशी कामाला. आम्ही तुला जेवढं होईल तेवढं मदत करण्याचा प्रयत्न करू." तर सागर भांडे घासत होता. भांडे घासून दिले मला त्याने थोडे आणि मग किचन पण पुसून घेतला. तर मला त्यांना माहिती आहे ना, असं खरकटं किचन असलं त्याच्यावरती स्वयंपाक करायला अजिबात आवडत नाही, चिडचिड होती. तर थोडंसं स्वयंपाकाचा राडा झाला होता ना, त्यांनी लगेच मला पटकन आवरून दिला स्वयंपाक करण्यासाठी. आणि पितरांचं जे जेवण बनवतात ना, त्याला इतका वेळ लागतो ना, तुम्हाला माहितीच असेल ताईंनो. गावाकडे एवढं नाही करत, पण इकडं भरपूर करतात. म्हणजे गावाकडे मी पण होते ना, त्यावेळेस गावाकडे सासूबाई आणि त्या सगळ्या म्हणजे जास्त नव्हत्या करत. असं पुरणपोळी, शाकभाजी, भजं, कुरडई हेच करायच्या. पण जसं मी खेडेगावाला आले ना, मी हळू शिकत गेले, माहिती मिळत गेली. तसं मी करत राहते आणि सगळ्यात ताई मावशी पण मला भरपूर समजून सांगतात. जे मला माहिती आहे मी सगळ्यांना सांगत असते आणि मला जे माहिती नाही ना, त्याची पण माहिती मला सगळ्यात ताई मावशी मला देत असतात. तर मला तुमच्याकडून पण भरपूर काही शिकायला मिळालं आणि मिळतंय पण बरं का. तर उडीद वडा नैवेद्यासाठी ठेवतात नाही का, ह्या पितरांच्या. तर मला माहिती नव्हतं, पण पाठीमागच्या वर्षी 1-2 ताईंनी मला सांगितलं. तेव्हापासून मी उडीद वडा पण आता नैवेद्यामध्ये ठेवायला लागले. आणि शाकभाजी करायची ना, तर एकदम थोडी-थोडी भाजी असली नैवेद्यासाठी तरी पण चालतं. पण हे पहा, आकाशने मला अर्धा किलो भेंडी करायला सांगितली. कारण त्याला एवढी भेंडी आवडती ना, म्हणला जास्त कर तू. तर अर्धा किलो भेंडी केली, पावशेर कारलं, पावशेर गवारीच्या शेंगा, असं सगळं पावशेर-पावशेर आणलं होतं मी. आणि सगळ्यासाठी एकच वाटण केलं मी. सगळ्या भाज्या जेवढ्या बनवायच्यात ना, तेवढ्याला एकच वाटण केलं. लसूण काही वापरत नाही मी, कारण लसूण नाही वापरत ना नैवेद्यासाठी. तर जिरी, हिरवी मिरची आणि अद्रक असं मी वाटून घेतलं मिक्सरला थोडंसं आणि सगळ्या भाज्यांच्यामध्ये ते थोडं-थोडं टाकते आणि चवीनुसार मीठ घालते. आता 2 ठिकाणी भात केलाय मी. तो कशाला? कारण नैवेद्याचा भात आहे ना, बिना मिठाचा असतो आणि जे जेवायला येणार आहेत ना 2 जोड्या आपल्या घरी पण, घरी खायला, तर तो भात मग नॉर्मल आपला जो रेग्युलर करतो ना मीठ घालून, तो केला. आणि हे पहा आता लोखंडाच्या कढईमध्ये मला भाज्या करायला एवढ्या आवडतात ना, तर तुम्ही बघू शकता गंजत नाही, काहीच नाही. फक्त एकदम तारीच्या घासणीने घासायची नाही कढई. हलकी घासणीने थोडीशी घासून घ्यायची फक्त. तर गंज पण पकडत नाही आणि काळीच असते बरं का लोखंडाची कढई, त्याच्यामुळं काही नाही, तसं दिसतंय ते. आणि ही एक नॉनस्टिकी. तर दोन्हीकडून कढया ठेवल्या होत्या मी. म्हणलं पटपट भाज्या पण होतील. तर एकीकडं भाज्या पण शिजत होत्या मंद आचेवरती आणि एकीकडे हे पुरणाची पण तयारी चालू होती. म्हणजे पुरण शिजलं होतं. पुरणामध्ये मला सूट, बडीशेप, जायफळ, विलायची याची पावडर घालायची होती. तर माझ्याकडे राहिलीच नव्हती, संपली होती ना, तर अशा छोट्या मिक्सरला मी ते थोडंसं फिरवून घेतलं आणि पुरणामध्ये घातलं. आता भाज्या पण होत्यात एकीकडं आणि हे पहा आमटीचं पण वाटण भाजलं होतं मी. तर स्वयंपाक करायचं म्हणलं ना, असं मला कोणी मदतीला असलं ना स्वयंपाक करायला, तर मला काही सुचत नाही. पण मी एकटी जर असली ना घरामध्ये स्वयंपाक करायला, खूप पटपट आवरते मी. किती लोकांचा आणि किती मोठा स्वयंपाक करायचं म्हणलं ना, तरी मी एकटी करू शकते. पण कोणी मदतीला असलं ना, ते मला काय होतं काय माहिती, काही सुचतच नाही. कोणती वस्तू कुठं ठेवली ना, काही सुचतच नाही. त्यामुळं मी असं काही स्वयंपाक करायचा असला ना कार्यक्रमांचा किंवा सुवासिनींचा, तर मी एकटीच करत असते. बाकीच्या कामामध्ये मला घरातले सगळे मदत करू लागतात, पण मेन म्हणजे स्वयंपाक मी एकटी करते. आता भाज्या झाल्या होत्या सगळ्या, पुरण झालं. त्यानंतर म्हणलं आता सगळ्यात शेवट भजे काढते मी. नैवेद्य पण म्हणजे नैवेद्याचे ताटं बनवायचे होते आणि त्या ताई त्याने येणार होत्या ना, 2 जोड्या सांगत असते माझ्या आई-वडिलांच्या आणि सासू-सासऱ्यांच्या. तर ते जेवायला येणार होते. म्हटलं पटपट भजे काढून घेते आणि पोळ्या लाटायला लागते. पोळ्या राहिल्या होत्या शेवट सगळ्यात. कारण हे सगळं बाकीचं आवरलं आणि मग पोळ्या लाटायला काही नाही वाटत. आणि फौजी साहेबांची इथे तयारी चालू होती. भातामध्ये दही मिक्स करून वरती म्हणजे पाखरांना कावळ्याला ठेवायचं असतं ना, ते नाही करत का? पाव, पाव, पाव करतात. तर छतावर जाऊन फौजी साहेब असं पाखरांना दहीभात दाखवतात, असं पाव, पाव म्हणतात आणि बाकीचं मग तिथं टेरेसवरती ठेवून देतात. पाखरं येऊन खाऊन जातात ते. तर कसं आहे ना, आपल्या मुलांना कसे संस्कार द्यायचे ते आपल्या हातामध्ये असतं. आपण जे व्यवस्थित करतो ना, आपलं पाहूनच आपले मुलं पण करतात. तर घरात कामात मला मुलं मदत करतात ना, पण त्याच्यामधून पण ते काहीतरी शिकत राहतात. आता उद्या जर मुलं गेले बाहेर शिक्षणासाठी, तर ते असं कधीच उपाशी राहणार नाही. काही ना काही ते स्वतः बनवून खाऊ शकतात, व्यवस्थित राहू शकतात. तर त्यासाठी पण त्यांना बरं आहे. त्यामुळं मी थोडंफार का होईना मुलांना असं बनवायचं पण शिकवलेलं आहे. स्वतःचं काम स्वतः करायचं पण शिकवलेलं आहे. तर शिकलेलं कुठं वायाला जात नाही. तर फौजी साहेबांनी
टेबलवर पाटावर माझी आईचा फोटो आणि सासू सासऱ्यांचा फोटो ठेवून मस्त नैवेद्य दाखवला आहे आणि पाया पडते. तुम्ही बघू शकता फौजी साहेब मस्त मनोभावे सगळं करत असतात. आणि माझ्या वडिलांचा फोटो नाही माझ्याकडं. पहिल्या काळामध्ये कसं कॅमेरे नव्हते, फोटो काढत नव्हते, त्यामुळं फोटोच नाही माझ्या वडिलांचा माझ्याकडं. मी म्हणजे शोधण्याचा प्रयत्न करते कोणाकडं असला तर, पण मिळालाच नाही मला. आणि माझ्या आईचा पण मला बाय चान्स मिळाला. एक फोटो होता असा ग्रुपमध्येच होता, त्याच्यातूनच आम्ही कट करून तो फोटो काढून घेतला होता. त्यामुळं माझ्या आईचा फोटो आहे. त्यामुळे मी एकच म्हणजे माझ्या आईचाच फोटो मांडलेला आहे पाटावरती फक्त. आणि गावाकडं कसं करतात ते असं शेणाने सारवतात, त्याच्यावरती भोपळ्याचं पान ठेवतात, त्याच्यावरती नैवेद्य ठेवतात. तर सेम फौजी साहेबांनी तसंच केलं आहे. तुम्ही बघू शकता म्हणजे शेण सापडून आणलं, त्यांनी ते स्वतः सारवलं आहे बरं का. शेणाने सारवलं, भोपळ्याची पानं आणलेत आणि त्याच्यावरती नैवेद्य ठेवला आहे. तर घरामध्ये जो नैवेद्य ठेवला आहे ना फोटोसमोर, तो ताटामध्ये ठेवला आहे. पण जी जुनी परंपरा आहे ना, त्यानुसारच फौजी साहेबांनी भोपळ्याच्या पानावरतीच नैवेद्य ठेवला आहे. तर ते असं पहिल्या जुने परंपरेनुसारच सगळं करतात. त्यांना आवडतं पण करायला आणि ते भरपूर काही शिकलेत पण. कारण मी एकटीच घरामध्ये करायला ना, ते असं मला मदत करायचे. ते पाहून भरपूर काही शिकलेत. नैवेद्यसुद्धा त्यांनीच भरले होते बरं का. मी स्वयंपाक करत होते आपला. मला म्हणले, "टेन्शन नको घेऊ, मी सगळे नैवेद्य भरतो, ताटं बनवतो, तू आपला स्वयंपाक कर." तर एवढं असं मदत करतात मला ते. आणि मग त्यांचं पाहून ते मुलं पण करतात. आणि माझे सासू-सासरे देवाघरी गेल्यानंतरच आम्ही सगळं एवढं व्यवस्थित करतो, तर असं नाही बरं का ताईंनो. ते जिवंत असतानाच आम्ही त्यांना एवढं जीव लावलंय ना, की जाताना त्यांनी भरभरून आम्हाला आशीर्वाद देऊन गेलेले आहेत. आम्ही आता काही केलं नाही ना, तरी पण ते आम्हाला काहीच दाखवणार नाही, आशीर्वादच देणार आहेत. तरी पण आम्ही असं करत असतो जुन्या परंपरेनुसार, कारण आपले मुलं पण पाहतात मग. आणि असं नाही की मी तुम्हाला सांगते फक्त, कारण आमच्या गावाकडले भरपूर व्हिडिओ पाहतात सगळे ना, तर सगळ्यांना माहिती आहे आम्ही आमच्या सासू-सासऱ्यांना शेवटपर्यंत किती जीव लावलेला आहे. आणि हे पहा आता फौजी साहेब लागले पुन्हा ताटं भरायला, कारण जे ताई दादा ते सांगितलेले आहेत ना 2 जोड्या जेवायला, ते येत होते. फोन केला होता त्यांना. ते म्हणले आम्ही आलोच 5 मिनिटांमध्ये. तर फौजी साहेब लागले पुन्हा आता ताटं भरायला. नैवेद्याचे ताटं पण त्यांनीच भरले आणि हे आता जेवायला येणार आहेत ना, त्यांचे पण ताटं फौजी साहेबच भरत होते आणि मी पोळ्या करत होते. आकाश पोळ्या भाजत होता. एखाद्या घरामध्ये त्या घरातल्या बाईला एवढे सगळे समजून घेणारे असल्यावर ती बाई कशी राहणार आहे ताईंनो, तुम्हीच सांगा आता. बऱ्याच ताई बोलत असतात, "तू हमेशा एवढी खुश कशी राहती?" तर खुश राहण्याचं हेच कारण आहे, घरातले सगळे समजून घेतात. घरातली बाई खुश तर घर पण एकदम हसरं राहतं, एकदम पॉझिटिव्ह राहतं. आणि हे पहा आता माझी लाडूबाई कशी पोळ्या भाजत होती. सागरनी कॅमेरा जवळ घेतला ना दाखवायला, तर म्हणतो, "हे पहा मी पोळी भाजली ना, कशी मस्त टम्म फुगली आहे." तर असा त्या उलथण्याने व्यवस्थित पोळी दाखवत होता. आणि हे पहा फौजी साहेबांचं आता ताटं भरायचं आलं होतं. हे पहा खीर-बीर सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं ताटं भरत होते ते बारीक-निरीक सगळं लक्ष देऊन. आणि मी व्हिडिओमध्ये पण दाखवत असते ना, तर ते म्हणतात, "घरातल्या कामाची कसली लाज? आपलंच काम आहे ना, आपलंच काम करायचं, लाजायचं म्हणल्यावर कसं व्हायचं?" तर कोणत्याच कामाची कोणालाच लाज वाटत नाही. घरामध्ये सगळे जिथे आपले कामं करतात. एवढंच नाही तर काही असा कार्यक्रम असला ना, पाहुणे-रावळे आले, असं जेवण वगैरे काही वाढायचं असलं ना, ते स्वतः वाढतात. त्यांना काहीच वाटत नाही. ते म्हणतात, "घरातली एकटी बाई काय-काय करणार आहे?" त्यामुळं ते असं करू लागतात. काही ठिकाणी काय करतात, फक्त गाईला घास देतात, असं जेवायला नाही घालत. पण कसं आहे ना, असं कोणाला तरी जेवायला घातलं ना, खूप छान वाटतं. एक मनाला तसल्ली वाटते, की बाबा आपले आई-वडील, सासू-सासरे जेवण करून गेलेत आणि त्यांचा आत्मा तृप्त झाला आहे असं वाटतं. आणि हे ताई, भाऊ-बहीण ते आहेत ना, त्यांना असं पित्र जेवायला सांगितलं ना, ते नाही कधीच म्हणत नाही. वेळात वेळ काढून येतात. आता ह्या भाऊंना जायचं होतं कामाला, ते पण वेळ काढून आले. आणि दुसरा अशोक आहे ना, तर त्याचं गॅरेज आहे, तर तो सुद्धा गॅरेज बंद करून जेवायला आला आहे. ते सुद्धा मान ठेवतात. तर असे लोकं पण म्हणजे आपल्या लाईफमध्ये भेटायला नशीब लागतं, एवढे चांगले स्वभावाचे. तर हा व्हिडिओ मी रात्रीच जेवण वगैरे झाल्यानंतर रेकॉर्ड करत होते. आवाज कसा आला आहे काही माहीत नाही, तर घ्या समजून थोडंसं. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा, कारण आपले 100K व्हायला थोडेसेच बाकी राहिलेले आहेत. तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करून मला थोडीशी मदत करा. तर चला भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.